मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकर, जय मल्हारची पानं असो वा लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कला, आपल्या अभिनयानं तिनं रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण मालिकामधूनच सोडण्यावरून तिच्यावर जितकी टीका झाली तितकी चर्चा आता तिच्या एका वादळी वक्तव्याची होती. एखाद्या भूमिकेसाठी थेट नग्न होण्याबाबत ईशानं जे म्हटलंय ते ऐकून सध्या सोशल मीडियावर पुरता हदरा उडालाय. काय आहे ईशा केसकरचा हा खळबळजनक खुलासा, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा. ईशा केसकर ही नेहमीच तिच्या बोल्ड आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाते. जय मल्हार आणि लक्ष्मीच्या पावलांनी या दोन्ही मालिकेत तिने ऐन रंगात असतानाच मधूनच सोडल्या. त्यामुळे इंडस्ट्री तिच्यावर मालिका अर्धवट सोडणारी अभिनेत्री अशी टीका झाली. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत ईशानं या टीकेला तर उत्तर दिलंच, पण त्यासोबतच तिने सृष्टीतील एका अशा विषयावर भाष्य केलंय ज्यावर अनेकदा उघडपणे बोलणं टाळलं जातं. तो विषय म्हणजे कलाकारांचं होणारं अंग प्रदर्शन आणि न्यूडिटीवर तिने जे वक्तव्य केलंय ते ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. मुलाखतीत जेव्हा ईशाला विचारण्यात आलं की तुझ्या इथिक्समुळे तू कधी एखादा प्रोजेक्ट नाकारला आहेस का, यावर तिने एक खळबळजनक किस्सा सांगितला. ईशा म्हणाली, माझ्याकडे एक प्रोजेक्ट आला होता ज्यात मला केवळ स्विमिंग पूलमध्ये उतरायला सांगण्यात आलं होतं. ते भूमिकेला काही महत्व नव्हतं, तर केवळ स्त्री देहाचं प्रदर्शन म्हणजे ऑब्जेक्टिफिकेशन करायचं होतं, म्हणून मी ते प्रोजेक्ट नाकारला. पुढे बोलताना ईशा तिचे बोल्ड विचार मांडले. ती म्हणाली, मी एका वेगळ्या धाटणीची अभिनेत्री. एखाद्या भूमिकेसाठी त्या पात्रानं पूर्ण नग्न होणं म्हणजे प्रेक्षकांसाठी गरजेचं असतं, तर त्या कलाकारानं ते केलंच पाहिजे, मग तो पुरुष असो वा स्त्री. जर भूमिकेची मागणी असेल तर कपडे काढायला हरकत नाही. ईशानं स्पष्ट शब्दात बजावलं की जर दिग्दर्शक विनाकारण मला हे करायला लावत असेल तर मी त्यांच्या दारातही उभी राहणार नाही. सुरुवातीच्या काळात ग्लॅमरस पोज देणं एक्साइट करायचं, पण आता मला दिग्दर्शकाला प्रश्न विचारायला आवडतात. माझ्या शंकेचं निराशन झालं तर मी ते काम करणार नाही. ईशा केसकरच्या या स्पष्ट वक्तेपणावर आणि भूमिकेच्या गरजेसाठी दिलेल्या या बोल्ड वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वाच्या अशाच चटपटीत बातम्यांसाठी आपल्या पब्लिक कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.